हॅलो, मी ऋतुजा. तर दिवसाची सुरुवात झाली आरुषने घातलेला एवढा सगळा पसारा आवरण्यापासून. आणि तब्येत खराब होती त्याच्यामुळे रुपालीने तिकडेच बोलावून घेतलं होतं. दाजी कोकणात फिरायला गेले होते. येता येता महाबळेश्वरवरून आले. तिकडूनच त्यांनी हा खाऊ आणला होता. आम्ही सगळे मिळून खात होतो. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, खोबऱ्याची चक्की. ही जी खोबऱ्याची चक्की आहे ती आरुषला चावत नव्हती तरीही त्याला ती खायची होती. आणि आमचं सगळ्यांचंच दुखतंय तरीही आम्ही स्ट्रॉबेरी खाल्लीच. त्यानंतर माऊने त्याला ही जी चॉकलेट दिली होती ना ती घरी बनवलेली होती. आणि कसा माकडासारखा खातोय आणि दात तर कसे झालेत त्याचे. त्यानंतर जेवण वगैरे तिथेच केलं आणि थोड्या वेळ आरामही केला. आजारी पडल्यावरती मी शक्यतो तिथेच जाते कारण मलाही आराम भेटतो आणि आरुषचं सगळं व्यवस्थित रुपाली सांभाळून घेते त्याला. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सिंपल असंच जेवण बनवलं होतं. पालक घालून ह्या ज्या चकोल्या बनवल्या होत्या ना त्या खरंच खायला खूप टेस्टी झाल्या होत्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.